सांगितलं ते परिपूर्ण मला उत्तर द्यायचं होतं, या फेरा उत्तर द्यायचं होतं आणि मी जो गाणं बनवलं त्याच्या गाण्यावर हे मी गावणार होतो, पण हा माणूस पहिलेच पडून जाते. याने मोठा खात मोरेश्वरचा महागाव लंबा दूर आहे, महागाव इतका आणि 2-3 जिल्हे ओलांडा लागते, मग काय देते आपल्या गावाकडे चलत जा काही येते काय नाही का बांधवांनो. मी तर म्हणतो का बुधाशाही तुम्हाला भरती अक्कल राहिली नव्हती काय झाली काहून म्हणतो असता मला एक एक शब्द सांगतो. हा म्हणते जनाबाईनं अभंग बनवलं आणि त्याच्यातून उत्तर दिलं. तो जनाबाई मीराबाई कोणाची अभंग म्हणलं, पण मी का म्हटलं त्याच्यावर लक्ष दे. दया क्षमा शांती वासना कल्पना हे मी अट टाकली तुझे अड हे सोडून दे आणि बाकीचं नवीन आहे हा उत्तर द्यासाठी हे मी मानी. जनाब संघाच्या वरचा झाला का, अरे वरचा नाही आहो मी खालचा जाऊ तुझा खालचा जाऊ असं म्हण कशाही तुमच्या घराचं उत्तर नाही आहे, मी मान्य करेन या गोष्टीला काय हरकत नाही. माझ्या गाण्याचं उत्तर नाही मिळणार तुला. पुन्हा बांधवांना मला विचार करा, हे एवढा मोठा धुरंदर शाहीर वसतात मोरेश्वर शाहीर कलगीचा कलंक लावते म्हणते, कलंक मी लावतो. तो मागचा माणूस त्याने सांगते तरी थोडाची शेर शायरी नाही म्हणतात भुलून ह्या पागल नाही झाला का, पागल झाला काय, थोडाची शेर शायरी नाही म्हणताय. उदा शाहीर तू खरी जा आणि शेर शायरीला गाणे बनवणार पूर्ण पाठ करून दे आणि मग पंचासन दुय्यम करतो. तू डोकं खरं झालं तुझा, तू पागल झाला. आता मला हे सांगा यानं भयाड गंमत केली, याच्या पापानं म्हातारी मेली, ठीक आहे मग गमतीचं गाणं बनवलं ना, यानं काय टाकलं चोलक आणि ढोलक आणि किल्ला फल्याची किल्ला. हा एवढं मला विचारलं सांगा याच्या गमतीत टारण्या वाजून राहिला का, टाळ आहे का नाहीये, नाचाचे घुंगर आवाज काढतात का नाही, यानं घुंगर कावडा विचारले टाळ कावडा विचारला आणि म्हणून म्हणतो ह्या पागल झाला. याने पूर्ण गाणं बनवता येत नाही, या अधुरं गाणं सांगते, अधुरं गाणं विचारते. बुधा तू काम झालं भारी, तू बंद करून दे तमाशा आणि घरी बस चुपचाप, हे लक्षात ठेव. घरी बस त्या ताकद नाही राहिली, दम नाही राहिला, हे लक्षात ठेव. भाई शेर शायरी पाहूंगे यानं एखादं गाणं बनवलं का म्हणते हे नवीन सिनेमाचं गाणं. आता या नवीन सिनेमाचं गाणं बनवलं काय बाबा, मी अल्बमचं गाणं म्हणलं का नाही, कोणतं गाणं म्हणलं बाबा, दिल पे चलाय छुरिया तुमच्या टीव्ही मध्ये लागते ना, नवीन आहे का नाही, मी ना जुनं म्हणलं का. आणि ह्या म्हणते जुने म्हणते असा म्हणते आणि म्हणून मी याने पागल ठरवून राहिलो. अरे तुला नवीन म्हणलं तर मी नाही नवीन म्हणलं, मी नाही नवीन म्हणलं. अरे असा बोलते दादा, आता काय बोला, आता ऐका शाहीर बोला की तुम्ही शायरी बंद करा आणि मी सांगतो महाकडे लक्ष द्या, लक्ष द्या. शेवटचं गाणं आहे शायर खुदाजी मेरा कहना क्या है सुन लो. तुम कुछ नहीं कर सकते बुधा, ये फालतू की बात है, तुम कुछ नहीं कर सकते ये फालतू की बात है. अरे 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात है, 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात है. तुम बता सकते हो, तुम बता सकते हो तुम्हारी मौत लिखी किसके हाथ है तुम्हारी ताकत बताने की. तुम बता सकते हो कि तुम्हारी मौत लिखी किसके हाथ है. अरे ये तो वक्त ही बताएगा कि तुम्हारा और मेरा कितने दिन का साथ है.
वक्त ही बताएगा। शायर खुदा हमें मिटाने के लिए सर पटकते ही रहेगा, हमें मिटाने के लिए सर पटकते ही रहेगा, और झूठ का सच करने के लिए तुम मटकते ही रहेगा, झूठ का सच करने के लिए तुम मटकते ही रहेगा। हमारा कुछ नहीं बिगड़ेगा, तू भटकते ही रहेगा, हमारा कुछ नहीं बिगड़ेगा, तू भटकते ही रहेगा, और नीचे मुंडी ऊपर पैर करके लटकते ही रहेगा। शायर खुदा मैं क्या बोल रहा हूं, उठा तेरा दफ्तर, गर्व करते, हा माणूस बेकारचा गर्व करतो, मी सिनेमाचं म्हणतो, मी तसं म्हणतो, मी पण गोष्ट अशी आहे, गर्वाबाई माणसा तो किती बरोबर चढशील, गर्वाबाई माणसा तो किती बरोबर चढशील, आणि बसन वाऱ्याच्या सपाटा तर तोंडाच्या भारावर पडशील, वाड्यात एवढी ताकद आहे, कोण वाचवल तुला जेव्हा तू रडशील, कोण वाचवल तुला तू जेव्हा तू रडशील, आणि गेल्यावर जीव तुझ्या तू जागच्या जागी सडशील, जर एखाद्या जंगलामध्ये पडलास कोण वाचवल तुले, कोण नाही वाचवणार, कोण नाही वाचवणार, म्हणून माझं गाणं ऐकून घ्या। खाली तिजोरी भरम का लगा ताला, अभी तक तूने कुछ नहीं किया, तो अब क्या करने वाला, कुछ नहीं कर सकता, मुजोरी मत कर। आज एक गाना ऐकून घे, हाँ चांगलं गाणं आहे, व्यवस्थित गाणं आहे। सुंदर गीत आहे। सारे जीवन में कुछ ना कमाया, काही नाही कमवलं, आणि कमवलं तेवढं कमवलं, सारे जीवन में कुछ ना कमाया, भरी जवानी को फालतू कमाया, इस सुख शांति मिली ना कहीं,
तुला शायराले माझं हेच म्हणणं आहे का शायरात तमाशा सोडून दे आणि मंदिरात जा आणि देवाचा घंटा हलव, मंदिराचा घंटा हलवून देवाची पूजा पाठ कर. शेवटची वेळ आहे पुन्हा, म्हातारपण आलाय, हे जे काम तुझ्यासाठी आहे सगळ्यासाठी, असे काही गोष्ट नाही. तुला का गलती केलीस जीवनात, सगळं कमावलं, का गलती केली? पैदा करने वाले को तू भूल गया पूरा, हे गलती केली. पैदा करने वाले को तू भूल गया पूरा और माया के चक्की में हो गया चूरा. माया मुलं, माया मुली, माई बायको, माई काकू, महाकाका, हे सगळी माया. या मायामध्ये तू चुरा झालास, चुरा झाला आणि त्या परमेश्वराला विसरला, असं माझं म्हणणं आहे. बघा तुला जवानपणामध्ये कोणत्या धंदे केलेस, तुला दारू केलीस, तुला गांजाही केलास, तुला सत्ताही लावलास. खोटं नाही, मी खरं सांगून राहिलो, खरं सांगून राहिलो. हे वाईट काम करायचे जन्म घेता का घेतला का माणसानं? माणसानं चांगलं काम करायसाठी जन्म घेतलाय तर चांगलं काम केलं पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे. दारू गांजा सट्टा जुआ सब कुछ पाया, सरळ धंदे केले. दारू गांजा सट्टा जुआ सब कुछ पाया और पैदा होके पगले क्या इसीलिए आया दुनिया में. हे धंदे करासाठी, चांगले काम करासाठी तुला पाठवलाय त्या परमेश्वरानं. चांगले काम करायला पाहिजे, ऐका मी काम
आम्ही शेवट सगळ्या माझ्या आई वडिलांचा आणि माझ्या बांधवांचा मी खूप खूप धन्यवाद मानतो. खूप दिवसाची आमच्या डोंगरेजीची इच्छा होती की दुय्यम आम्ही आपल्या गावामध्ये करू. बुधाचे आई बोलत होते चला. त्यांनी फोन केला आणि आम्ही हजर झालो तुमच्या गावात. आम्ही कार्यक्रम करतो पण आमच्या तोंडातून वाईट शब्द नाही. आम्ही वाईट तमाशा दाखवणार नाही. माझ्या आई बहिणीला नाराज करणार नाही. तमाशा करू चांगला अनुभवाचा ज्ञानाचा पण वाईट नाही करू. चला ठीक है. रजनीश भैया और जादू भैया इंदौर वाले, इनकी ओर से 100 रुपए का इनाम मिला है. शुक्रिया. चला आता ह्या नवीन भैया की ओर से लच्छू भैया की ओर से इंदौर वाले 100 रुपये का प्राइज मिला है. पार्टी बहुत बहुत धन्यवाद. शुक्रिया केंद्र बडोसा ऋतिक सिंगर तिरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं. भारतीय सदस्य आप नाम करिता लाखला शुक्रिया. स्वर्गीय वामनरावजी उपासे राहणार देवीवाले यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक मिळालं. भारतीय सदस्य. उसी प्रकार से हमारे तो राम मेडिकल, हमारे भैया राम मेडिकल देवी वाले, इनकी ओर से 200 इनकी ओर से 200 रुपये प्राइस मिली. धन्यवाद. जय भीम. नमस्कार. आता तुम्हाला एक एक लावणी लावणी पाहूया.